कशी आली नाही ही? पास झाली असेल ना की नापास? मग लागला असते काल. मग शोधा गावातल्या विहिरी, तळी. या मुलांचा काय नेम नाही. 10वी नापास, टाकडी. मार्क कमी पडले, कर आत्महत्या. आली वाटत बघू. झाली माझी मुलगी डॉक्टर झाली. नाही, डॉक्टर अरुणिमा चौधरी. ओ काका, 100 रुपये बाहेर करा. एक्सरे काढायचा ना काउंटरला. त्या काकांचं काय खरं नाही म्हणा, पण तरी असू. दामले काकू, तुम्हाला ब्लड चेक करायचं बाहेर 80 रुपये काउंटरला. चितमया जिंकले, याच क्षणाची वाट बघत होते मी. तू माझ्यासाठी खूप कष्ट घेतले असतील. अर्थात तुझ्या 10वीच्या परीक्षेनंतरच मी तुझ्या मेडिकलच्या तयारीला लागले होते. सकाळी एक क्लास, संध्याकाळी एक क्लास. मी तर महिनाभर रजा टाकली होती तुझ्यासाठी. 12वीला सगळं रिपीट. CET, तिचा क्लास, रात्रीची जागरण, थर्मासमधून ओतून आणून दिलेला चहा. ए मम्मा, गार आहे, जरा गरम करून आण ना प्लीज. मग तो गरम गरम चहा, त्यात दूध, खाल्लेले बिस्किट्स. मग रात्री जागरण झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी उठून अभ्यास, पहाटे उठून. आणि सगळ्यांना सांगत सुटायचीच तू. माझी मुलगी डॉक्टर होणार बरं का, जोशी काकू. मला गाडीतून फिरवणार आहे. ओ पाटील काकू, ऐका ना, 1 मिनिट ऐका. गेल्या त्यांना बघतोय माझं सू. 10वीला 3दा नापास झाला त्यांचा मुलगा. एक विचार ना. आज मी खूप आनंदात आहे. काय वाटतंय ते विचार. पप्पांना 10वीला किती मार्क्स होते? 40. का बरं? गरिबी, त्याची गरिबी होती. त्याचा काय संबंध? टिळक, आगरकर, गोखले, सावरकर यांची सुद्धा गरीबच होती. तरी ते शिकले, लंडनला गेले. बरं, ते जाऊ द्या. मला सांग, पप्पांनी आजोबांना एखादी गाडी घेऊन दिली का? साधी स्कूटी तरी? कसं शक्य होतं ते? गरिबी. 7वा 8वा आयोग आल्यानंतर पगारवाढ झाली. त्यानंतर आजोबा गेले, नंतर पप्पाही गेले. पप्पांची खूप इच्छा होती तुला डॉक्टर करण्याची. झालं, आमचं स्वप्न पूर्ण झालं. आमचं कर्तव्य संपलं. असं कसं? ही तर खरी सुरुवात आहे. आता मला दवाखाना काढून द्या. कसं शक्य आहे ते? 10-15 लाख तरी लागतील. शिवाय ती जागाही भाड्याची आहे. मग मला डॉक्टर करण्याचा अर्थाभास कशासाठी? आमचं स्वप्न होतं ते. मसनात घाला तुमची स्वप्न. तुम्ही तुमची स्वप्न आमच्यावर लादली. कधी मला विचारलं मला काय व्हायचं ते? तू माझ्यासाठी महिनाभर रजा काढलीस, पण अभ्यास मीच करणार होते. सांगायचं ना, मला डॉक्टर व्हायचं नाही, मला आर्ट्सला जायचं. अभिनय, डिरेक्शन, मास मीडिया, प्रवास, दौरे, हे सगळं मला हवं होतं. कॉलेजमध्ये एकांकिकामध्ये भाग घ्यायचे त्यावेळी लोक म्हणायचे की तू इथे काय करतेस, चल आमच्याबरोबर. तरी डॉक्टरच्या वेशात माझी घुसमट व्हायची, पण तरीही मी मेडिकल पूर्ण केलं. पण आता नाही, आता बस. आता मी प्रॅक्टिस करणार नाही. आता मला माझा आभाळ होणार. मी एका मराठी चॅनलसाठी एडी म्हणून जॉब घेतलाय.
मराठवाड्यात खेडोपाडी शूट आहे, तेव्हा 2-3 वर्ष तरी तिथेच राहीन म्हटले. तोपर्यंत हे सर्टिफिकेट ठेवा तुमच्याकडेच. अरुणिमा, अरु अरु पटले ना मला तरी पटवून घेतले मी, पटले ना मला तरी पटवून घेतले मी, प्रत्येक माणसाशी जमवून घेतले मी, काढून घेतलेले खांदे प्रतिष्ठितांचे, काढून घेतलेले खांदे प्रतिष्ठितांचे, बदनाम प्रेत माझे उचलून घेतले मी, बदनाम प्रेत माझे